त्या दिवशी फ्रीजमध्ये मी बघितलं, एकही भाजीचं नव्हतं. मग मला आठवलं, अरेच्चा, मी जे रात्री मेथीचे दाणे भिजत घालते 1 ग्लास पाण्यात आणि मग सकाळी उपाशी पोटी ते पाणी पिऊन मग ते भिजलेले मेथीचे दाणे माझ्या घरच्या कुंड्यांमध्ये टाकते. त्यांची रोपं झाली असतील आता. चला तर बघूया. अरे हो ना, अरे वा, किती छान मेथीची भाजी उगवलेली आहे माझ्या घरच्या कुंड्यांमध्ये. विचार करा, कोणतेही खत न घालता घरच्या बागेत लावलेली भाजी किती पौष्टिक असेल तुमच्या परिवारासाठी. खूप मोठी बाग नाही लागत हो, फक्त मनात नैसर्गिक जगण्याची इच्छा पाहिजे. छोट्या कुंड्यांमध्ये पण ही मेथीची भाजी उगवते. आज मी हीच भाजी करणार. मेथीच्या दाण्यांचे पोषक तत्व आणि त्यांचे फायदे बघूया. प्रोटीनमुळे स्नायूंची बळकटी वाढते, फायबरमुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते, लोहामुळे हिमोग्लोबिन वाढते, अशक्तपणा दूर होतो, मॅग्नेशियममुळे साखर नियंत्रणात ठेवते, हृदयासाठी उपयुक्त असते, कॅल्शियममुळे हाड मजबूत करतो, अँटीऑक्सिडंट पेशींना संरक्षण देतात, सूज कमी करतात, सॅपोनिन्स व अल्कलॉइड्स कोलेस्ट्रॉल कमी करणे, हार्मोन्स सुधारतात आणि व्हिटॅमिन B6मुळे चयापचय क्रिया सुरळीत ठेवते. तर मेथीच्या दाण्यांचे खास फायदे: वजन कमी करणे, डायजेशन सुधारणे, मधुमेहासाठी फायदेशीर, मासिक पाळीचे त्रास कमी करणे, दुधाच्या निर्मितीस मदत, स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी. आता आपण मेथीच्या भाजीचे फायदे बघूया. पोषक तत्वे आणि फायदे: व्हिटॅमिन A दृष्टीसाठी उत्तम, त्वचेसाठी उपयुक्त. व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. व्हिटॅमिन K मुळे रक्त गोठण्यास मदत होते, हाडांना बळकटी मिळते. लोह ॲनिमिया दूर करतं. कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडं आणि दात मजबूत ठेवतात. फायबर पचनासाठी चांगले असते. फोलिक ॲसिड गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असते. तर मेथीच्या भाजींचे खास फायदे काय? त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर, रक्तशुद्धी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, डायजेशन सुधारते आणि खास गोष्ट म्हणजे कॅलरी कमी असते आणि पोषण भरपूर असते. योगायोगाने तो दिवस होता वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डेचा. रोपटं वाढवायला तुमच्या मायेचं खत पाणी लागतं. रोपाची काळजी घ्या, निसर्ग पण तुमची भरपूर काळजी घेईल. भरभरून प्रेम देतो निसर्ग, फक्त तुम्ही मनापासून घ्यायला तयार राहा. खूप सकारात्मकता असते निसर्गात. खूप ताकद लागते हो सकारात्मकता निवडण्यासाठी. निगेटिव्हिटी, नकारात्मकता सहज येते, ती निवडावी नाही लागत. जसं गौर गोपालदास म्हणतात तसं. त्याच प्रकारे आरोग्य पण खूप ताकद लावून निवडावं लागतं. आपल्या आजूबाजूला खूप रोगराई असते, खूप रोगराई असते. रोग निवडावा नाही लागत, पण आरोग्य आपली पूर्ण शक्ती एकवटून निवडावा लागतो. आणि लक्षात ठेवा, पॉझिटिव्हिटी, सकारात्मक विचार हे आपलं आरोग्यच नाही तर आपलं व्यक्तिमत्व पण शाश्वत, सुंदर आणि मजबूत ठेवतात. मी डॉक्टर वैशाली, हेल्थ अँड वेलनेस कोच. सकारात्मक राहा, तुमचं आणि तुमच्या परिवाराचं आरोग्य जपा. आपण पुन्हा लवकरच भेटू असाच छानसा व्हिडिओ घेऊन. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.